आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण AM रिसीव्हरचे डिटेल्स बघितले. आपल्यासमोर FM रिसीव्हरची ब्लॉक डायग्राम आहे. यामधले काही ब्लॉक्स हे AM रिसीव्हरप्रमाणेच आहेत, लाईक RF ॲम्प्लिफायर, त्यानंतर मिक्सर, लोकल ऑसिलेटर, IF ॲम्प्लिफायर, हे ब्लॉक्स तेच आहेत. आता यात नेमका फरक काय? तर RF ॲम्प्लिफायरची रेंज, फ्रिक्वेन्सी रेंज AM रिसीव्हरमध्ये वेगळी होती आणि FM रिसीव्हरमध्ये वेगळी आहे. याचं कारण आपल्याला लक्षात येईल की FM रिसीव्हरमध्ये मुळात फ्रिक्वेन्सी रेंजेसच वेगवेगळ्या आहेत. AM रिसीव्हरची फ्रिक्वेन्सी रेंज ही 640 किलोहर्ट्जपासून पुढे आहे, ते 1640 किलोहर्ट्ज वगैरे अशी, आणि इथे मात्र ती मेगाहर्ट्जमध्ये आहे. तर त्यामुळे हा बेसिक फरक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे लोकल ऑसिलेटरचा पण बदल काय होणार? प्रत्यक्ष सर्किट तसंच असेल, फक्त फ्रिक्वेन्सी रेंजेस वेगळ्या असतील. त्यामुळे हे आपल्याला पुढे इथे दिलेलं आहे की बेसिक डिफरन्सेस आर मच हायर ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी इन फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड रिसीव्हर्स. सेकंड, नीड फॉर लिमिटिंग अँड डिएम्फसिस. आता लिमिटिंग आणि डिएम्फसिस कशासाठी आहे? तर लिमिटर आणि डिएम्फसिस सर्किट आपल्याला ब्लॉक डायग्राममध्ये दिसत आहेत. त्याचं काम नेमकं काय ते आपण बघणार आहोत. आणि डिस्क्रिमिनेटर म्हणजे डिमॉड्युलेशनच्या पूर्णपणे वेगळ्या पद्धती. डिस्क्रिमिनेटर मीन्स डिमॉड्युलेटर. आणि ऑटोमॅटिक गेन कंट्रोल पण पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने केलं जातं. नाव लेट अस थिंक ऑफ ॲम्प्लिट्यूड लिमिटर. In order to make full use of the advantages offered by FM, demodulator must be preceded by an amplitude limiter so that any amplitude changes in the signal fed to the FM demodulator are spurious. म्हणजे ॲम्प्लिट्यूड चेंजेस जर कोणतेही असले तर ते मात्र अनावश्यक असतात. त्यामुळे those amplitude changes must be removed if distortion is to be avoided. जर डिस्टॉर्शन आपल्याला ॲम्प्लिट्यूडमधलं घालवायचं असेल तर हे चेंजेस किंवा स्पुरियस चेंजेस हे आपल्याला घालवले पाहिजेत. याच्यासाठी ॲम्प्लिट्यूड लिमिटरचा वापर केला जातो. आणि ॲम्प्लिट्यूड लिमिटरचं हे सर्किट आहे. याची जर आपण कॅरेक्टरिस्टिक बघितली तर 0.4 व्होल्ट टू 4 व्होल्ट या दरम्यानचा ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. हेच ॲम्प्लिट्यूड लिमिटरचं काम आहे. त्यानंतरचा दुसरा जो ब्लॉक आहे तो डिमॉड्युलेटर. डिमॉड्युलेटरलाच डिस्क्रिमिनेटर असं म्हणतात. द फंक्शन ऑफ फ्रिक्वेन्सी टू ॲम्प्लिट्यूड चेंजर ऑर FM डिमॉड्युलेटर इज टू चेंज द फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन of the incoming carrier into AF amplitude variation. This conversion should be done efficiently and linearly. In addition, the detection circuit should be insensitive to amplitude changes. आता ह्या बेसिकली FM डिमॉड्युलेटरच्या रिक्वायरमेंट इथे सांगितलेल्या आहेत. पहिली रिक्वायरमेंट काय? FM डिमॉड्युलेटरचं आउटपुट हे इनकमिंग फ्रिक्वेन्सी चेंजेसनुसार आउटपुट मिळालं पाहिजे. दुसरा मुद्दा, हे आउटपुट एफिशियंट आणि लिनियरली मिळालं पाहिजे. तिसरा मुद्दा, ॲम्प्लिट्यूड चेंजेसला इनसेन्सिटिव्ह असलं पाहिजे आउटपुट, फ्रिक्वेन्सी चेंजेसला सेन्सिटिव्ह असलं पाहिजे. मग याच्यासाठी नेमकं योग्य सर्किट कोणतं? तर त्याला स्लोप डिटेक्शन असं म्हणतात. म्हणजे त्याच्यासाठी सिम्पल ट्यून्ड सर्किट जर आपण बघितलं ज्याची रेझॉनंट फ्रिक्वेन्सी इज वन साइड ऑफ द सेंटर फ्रिक्वेन्सी ऑफ द FM, त्याची ही कॅरेक्टरिस्टिक दाखवली आहे. आता ट्यून सर्किटची कॅरेक्टरिस्टिक बेल शेप्ड असते आपल्याला माहिती आहे. त्याची जी सेंटर फ्रिक्वेन्सी आहे ती FC प्लस डेल्टा F दाखवली आहे. त्यामुळे त्याच्या डावीकडचा जो स्लोप दिसतो आहे तिथे आपल्याला लक्षात येईल की दॅट स्लोप इंडिकेट्स आउटपुट व्होल्टेज व्हेरिएशन विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी. त्यामुळे जशी जशी इनकमिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी कमी किंवा जास्त होईल त्याप्रमाणे ट्यून सर्किटचा आउटपुट व्होल्टेज हे कमी किंवा जास्त होईल. त्यामुळे उजव्या बाजूला ॲम्प्लिट्यूड चेंजेस असं जे टायटल दिसतं आहे ते आपल्याला प्रत्यक्ष मिळालेलं आउटपुट आहे हे आपल्याला लक्षात येईल. असा स्लोप डिटेक्टरचं जे सर्किट असतं
त्याचं जे बेसिक व्हर्शन आहे त्याला बॅलन्स्ड स्लोप डिटेक्टर असं म्हणतात. द बॅलन्स स्लोप डिटेक्टर इज ऑल्सो नोन ॲज ट्रॅव्हिस डिटेक्टर or triple tuned discriminator. Here there are two tune circuits or two slope detectors are used. They are connected back to back to opposite ends of the center tap transformer and hence fade out of phase. आता हे अशा पद्धतीचे स्लोप डिटेक्टरचे सर्किट आहे. हे दोन स्लोप डिटेक्टर्स आहेत ज्यांना सिग्नल हा 180 डिग्री आउट ऑफ फेज दिला जातो आणि याचं आउटपुट मग नंतर एकत्रितपणे सिरीजमध्ये घेतलं जातं. द टॉप सेकंडरी सर्किट इज ट्यून्ड अबव द IF बाय अन अमाउंट विच इन FM रिसिवर्स विथ अ डेव्हिएशन ऑफ 75 किलोहर्ट्ज इज 100 किलोहर्ट्ज. म्हणजे 100 किलोहर्ट्जला अपर ट्यून सर्किट हे ट्यून केलं जातं. द बॉटम सर्किट इज सिमिलरली ट्यून्ड बिलो द IF बाय द सेम अमाउंट. म्हणजे IFच्या 100 किलोहर्ट्ज कमीने लोअर ट्यून सर्किट हे ट्यून केलं जातं. ईच ट्यून सर्किट इज कनेक्टेड टू द डायोड डिटेक्टर. आपल्याला लक्षात येईल विथ RC लोड. द आउटपुट टेकन अक्रॉस द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द टू लोड्स इज द सम ऑफ इंडिव्हिज्युअल आउटपुट. नाव कन्सिडर instantaneous frequency equal to fc plus delta f. So the T dash is tuned to this frequency. The output of D1 will be quite large and the output of D2 will be very small. Similarly, when input frequency is instantaneously equal to fc minus delta f, at that time output of D2 will be large and negative and D1 will be small and positive. अशा रीतीने आपल्याला FC प्लस डेल्टा एफला मॅक्झिमम म्हणजे पॉझिटिव्ह व्होल्टेज आणि FC मायनस डेल्टा एफला मॅक्झिमम म्हणजे निगेटिव्ह व्होल्टेज मिळतं आणि याच्यामध्ये जेव्हा फ्रिक्वेन्सी चेंजेस होतात त्यानुसार आउटपुट व्होल्टेजचा ॲम्प्लिट्यूड बदलतं. अशा रीतीने आपल्याला ट्यून सर्किटच्या आउटपुटला हे ॲम्प्लिट्यूड चेंजेस असलेला सिग्नल मिळतो. म्हणजे फ्रिक्वेन्सी टू ॲम्प्लिट्यूड चेंज हा आपल्याला ट्यून सर्किटमुळे मिळाला आणि हा ॲम्प्लिट्यूड चेंज आपण डायोड डिटेक्टरने जर रिट्राईव्ह केला किंवा त्याला जर रेक्टिफाय केलं तर आपल्याला ऑडिओ सिग्नल आउटपुटला मिळतो. हे आपल्याला या ग्राफवरनं पण इथे कॅरेक्टरिस्टिकवरनं लक्षात येतं. आता याचे डिसॲडव्हान्टेज काय आहे की ऑल्दो दिस डिटेक्टर इज कन्सिडरेबली एफिशियंट, इट इज इवन ट्रिकियर टू अलाइन बिकॉज देअर आर नाउ 3 डिफरंट फ्रिक्वेन्सीज टू विच द व्हेरियस ट्यून सर्किट्स ऑफ द ट्रान्सफॉर्मर मस्ट बी ॲडजस्टेड. कारण या सर्किटमध्ये आपल्याला लक्षात येईल की 3 ट्यून सर्किट्स आहेत म्हणून फेज डिस्क्रिमिनेटर किंवा सेंटर ट्यून डिस्क्रिमिनेटर किंवा फोस्टर सिली डिस्क्रिमिनेटर वापरलं जातं. इट इज पॉसिबल टू ऑब्टेन द सेम S-shaped रिस्पॉन्स कर्व फ्रॉम अ सर्किट इन विच द प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग्स आर बोथ ट्यून टू द सेंटर फ्रिक्वेन्सी ऑफ द इनकमिंग सिग्नल. This is desirable because it greatly simplifies the alignment and also because the process yields far better linearity than the slope detection. त्यामुळे या फोस्टर सिली डिस्क्रिमिनेटर किंवा फेज डिस्क्रिमिनेटरमध्ये आपल्याला लक्षात येईल की 3 सर्किट ट्यून करण्याच्या ऐवजी केवळ 2च सर्किट आता आपल्याला ट्यून करावे लागत आहेत हे लक्षात येईल. याचं इथे वर्किंग दिलेलं आहे आणि त्याचे output signals आहेत. So when the signals are exactly 90 degree out of phase when the input frequency is FC, when it is higher than FC the output signal are less than 90 degree out of phase and when it is greater than FC it is more than 90 degree out of phase. अशा पद्धतीने जर आपण आउटपुटची वेक्टर सम केली तर ते सिग्नल्स आपल्याला अशा पद्धतीने इथे दिसतात आणि इनकमिंग सिग्नलच्या फ्रिक्वेन्सी चेंजेसनुसार आउटपुट सिग्नलची स्ट्रेंथ बदलताना आपल्याला इथे दिसते. हेच सेम S-shaped आउटपुट कॅरेक्टरिस्टिक आपल्याला इथे मिळते. रेशो डिटेक्टर हा 3ऱ्या प्रकारचं सर्किट आहे. याच्यामध्ये आणि फेज डिस्क्रिमिनेटरमध्ये काही बदल केले आहेत. त्यातला एक बदल म्हणजे आउटपुट वेगळ्या ठिकाणी घेतलं आहे आणि डायोडमधला एक डायोड हा रिव्हर्स बायस केलेला आहे. याचंही सर्किटचं डिटेल्स आपण वाचून आपल्याला कळेल. अशा प्रकारचे 3 डिटेक्टर सर्किट स्लोप डिटेक्टर सर्किट हे वापरलेले आहेत.
चौथ्या प्रकारचा जो डिटेक्टर वापरलेला असतो FM रिसेप्शनमध्ये त्याला PLL FM डिटेक्टर म्हणतात, म्हणजे फेज लॉक लूप हा वापरला जातो. आता या फेज लॉक लूपची जी डायग्रॅम आहे ती अशा पद्धतीची आहे. या डायग्रॅममध्ये आपल्याला लक्षात येईल की फेज लॉक लूपच्या ब्लॉक डायग्रॅममध्ये सुरुवातीला फेज डिटेक्टर आहे. फेज डिटेक्टर डिटेक्ट्स दी फेज डिफरन्स बिटवीन द टू सिग्नल्स. एक आहे इनपुट फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड सिग्नल आणि दुसरा आहे PLL मधल्याच ऑसिलेटरचा आउटपुट. दोघांमध्ये नॅचरली फ्रिक्वेन्सी डिफरन्स असेल म्हणजे फेज डिफरन्स असेल, कारण इनपुट FM सिग्नलची फ्रिक्वेन्सी सतत बदलती आहे. त्यामुळे या दोन्ही सर्किटमध्ये सतत काही ना काही फरक असेल आणि तो फरक फेज डिटेक्टरच्या आउटपुटला रिफ्लेक्ट होईल. दॅट आउटपुट इज लो पास फिल्टरच्या थ्रू त्यातले व्हेरिएशन्स कमी करून ऑडिओ सिग्नल हा आउटपुटला आपल्याला मिळतो. अशा पद्धतीने PLLच्या आउटपुटला आपल्याला फ्रिक्वेन्सी डिमॉड्युलेटेड सिग्नल मिळतो. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द मेथड्स ऑफ डिमॉड्युलेटिंग दी फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड सिग्नल. अँड दी नेक्स्ट पॉईंट ऑफ दी फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड रिसिव्हर इज द प्रीएम्फसिस अँड डिएम्फसिस. प्रीएम्फसिस आणि डिएम्फसिस याचा अर्थ काय आणि कशासाठी हे वापरलं जातं? मुळामध्ये आपण जेव्हा सिग्नल हा मॉड्युलेट करून पाठवतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की हाय फ्रिक्वेन्सी सिग्नलवर म्हणजे हाय मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी सिग्नलवर नॉईजचा परिणाम हा लो फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटिंग सिग्नलपेक्षा जास्त होतो. म्हणून मॉड्युलेटिंग सिग्नलमधल्या ज्या हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल्स असतात त्यांना आर्टिफिशियली बूस्ट केलं जातं, एन्हान्स केलं जातं ट्रान्समीटर साईडला. याला प्रीएम्फसिस म्हणतात. आणि करस्पॉन्डिंगली रिसिव्हर साईडला त्यांना पुन्हा अटेन्युएट केलं जातं, कमी केलं जातं. याला डिएम्फसिस म्हणतात. आता हे प्रीएम्फसिस आणि डिएम्फसिस होण्यासाठी विशिष्ट प्रकारचे सर्किट्स आणि त्या सर्किटचे कंपोनंटच्या व्हॅल्यूज वापरले जातात. उदाहरणार्थ प्रीएम्फसिसमध्ये 0.75 हेनरीचा इंडक्टर आणि 10 किलो ओहमचा रेझिस्टर वापरला जातो, जेणेकरून या सर्किटचा टाईम कॉन्स्टंट हा 75 मायक्रोसेकंड असतो. सिमिलरली डिएम्फसिस साईडला पण 75 मायक्रोसेकंडचा टाईम कॉन्स्टंट मिळवणारं RC डिएम्फसिस सर्किट वापरलं जातं, ज्यावरनं आपल्याला लक्षात येईल की 75 मायक्रोसेकंडवरून 2120 किलोहर्टच्या सिग्नलपर्यंतचे ज्या फ्रिक्वेन्सीपर्यंतचे जे सिग्नल्स असतात ते अजिबात एम्फसाइज किंवा डिएम्फसाइज केले जात नाही, पण त्यानंतर मात्र सिग्नल हे लिनियरली वाढवले जातात. जशी जशी फ्रिक्वेन्सी वाढते 15 किलोहर्ट्झपर्यंत तसे तसे, आणि नंतर रिसिव्हर साईडला पण ते लिनियरली कमी केले जातात. अशा पद्धतीने प्रीएम्फसिस हा ब्लॉक FM ट्रान्समीटरमध्ये असतो आणि डिएम्फसिस हा ब्लॉक FM रिसिव्हरमध्ये असतो. सो दिस इज व्हॉट इज द fourth chapter or end of the fourth chapter. Thank you.